लपंडाव. एका गावात श्यामलाल नावाचा एक जमीनदार राहत होता. त्याच्या भावाचे नाव लालन होते. लालनच्या मानसिक बिमारीमुळे श्यामलालला त्याच्या लग्नाची चिंता वाटत असायची. लालन सदैव लहान मुलासोबत क्रिकेट खेळायचा. एके दिवशी लालन आपल्या घरच्या नोकराला, चला आपण हाईड अँड सीक खेळूया. हाईड अँड सीक म्हणजे बिस्किट ना, मी आता घेऊन येतो. छी, हाईड अँड सीक बिस्किट नाही, लपंडाव. मी डोळे बंद करून आकडे मोजतो. तुम्ही सर्वजण लपून जा, मी तुम्हाला शोधून पकडणार. जो सगळ्यात पहिले पकडला जाणार तोच दुसऱ्यांदा आम्हा सगळ्यांना शोधणार. असं म्हणून लालन भिंतीजवळ जाऊन 1, 2, 3. तेव्हा एक नौकर पलंगाच्या खाली तर दुसरा फ्रीज मध्ये जाऊन लपला. एक नौकर घड्यामध्ये लपला. 9, 10. बस तुम्ही सर्व कुठे लपले आहात? असं बोलून तो शोधू लागला. तेवढ्यात श्यामलाल आला. भाऊ, चल मुलगी बघायला जायचंय. मुलगी बघायला जायची आहे म्हणजे मिठाई, कोल्ड्रिंक सर्व मिळणार. चल. अशा प्रकारे दोघेही दुसऱ्या गावी जाण्यासाठी निघाले. मग दुसऱ्या दिवशी परत आलेत. अहो, काय झालं? चांगले फळ मिळाले की नाही? फळ? याने तिथे ठेवलेले सगळे फळ खाऊन टाकलेत. मग याला लग्नाचं फळ कसं मिळणार? ती मुलगी आमच्या सारखी मूर्ख थोडी ना आहे. अहो, ते बघूच, पण आपले नौकर कुठे दिसत नाही आहेत. त्यांच्या बायका म्हणत होत्या की ते घरी सुद्धा नाही गेलेत. अरे, मी तर विसरूनच गेलो. मी त्यांना लपण्यासाठी सांगितलं होतं. आम्ही लपंडाव खेळत आहो ना. मी आत्ता त्यांना शोधून काढतो आणि येतो. श्यामलाल आणि रेखा दोघेही आपले डोके पकडतात. लालनने शोधण्यासाठी जेव्हा फ्रीज उघडला तेव्हा थंडीने गार झालेला एक नौकर खाली पडला. पलंगाच्या खाली लपलेला नौकर बेचारा बेहोश झाला होता. घड्यामध्ये लपलेल्या नौकराचे तर हात पाय पण हालत नव्हते. एके दिवशी नीलम नावाच्या मुलीने त्या गावातील बँकेतून खूप सारे पैसे विथड्रॉ केले. अरे मुली, का बरं तू तुझे सर्व पैसे विथड्रॉ करत आहेस? हे माझ्या वडिलाच्या ऑपरेशनसाठी माझ्या मेहनतीने कमावलेले पैसे आहेत. ऑपरेशन उद्याच आहे म्हणून काढत आहे. इकडे जमीनदाराच्या घरी लालन नौकरांच्या डोळ्यावर पट्टी बांधून म्हणतो, आता तुम्ही सगळे चोर आहात आणि मी पोलीस. आपण सर्वजण चोर आणि पोलीसचा खेळ खेळू. आता तुम्ही इकडे तिकडे पळा, मग मी तुम्हाला पकडणार. ठीक आहे ना? आता मेलो रे देवा. इकडे बँक जवळ नीलम पैसे घेऊन निघत होती. तेव्हा एक चोर तिची बॅग घेऊन धावू लागला. नीलम घाबरून, चोर चोर, पकडा पकडा. तेवढ्यात लालन आपल्या नौकराच्या मागे धावत होता. थांबा चोरांनो, आज तर मी तुम्हाला बघूनच घेईल. ओरडून त्यांच्या मागे धावत होता. ते नौकर धावता धावता एका गल्लीतून पलटून गेले. लालन सुद्धा त्याच्या मागे पलटून गेला. लालन असाच धावत धावत बँकच्या समोर आला. तिथे तो खरोखरचा चोर बॅग घेऊन धावत होता. अरे मंगेश, थांब. तू माझ्यापासून पळून कुठे जाणार? त्याला काहीही करून पकडा सर, ओरडत होती. लालन त्याच्या मागे धावत होता. थोड्या अंतरावर जाऊन त्याला पकडला. तो चोर लालनला मारू लागला. अरे खेळ म्हटलं म्हणून काय, खरंच मारायचं? असं म्हणून चोराला जोरात मारलं. तो खाली पडला. तेवढ्यात नीलम तिथे आली, आपली बॅग घेऊन. तुमचा हा उपकार मी या जन्मात कधीच नाही विसरणार. हे पैसे गमावल्यामुळे मी माझ्या वडिलाचा जीव पण गमावला असता. अरे यात काय आहे? हा खेळ तर मी रोजच खेळतो. हा आमचा नौकर मंगेशच आहे ना. नीलमला काहीच समजलं नाही. तेवढ्यात नौकर तिथे आले. अरे मंगेश, तू कुठून आलास? मग हा कोण आहे? नौकर महेश नीलमला लालन बद्दल सर्व सांगतो. काय, ह्यांचं लग्न नाही होत आहे?
इतक्या भोड्या माणसासोबत लग्न करणे म्हणजे नशिबाची गोष्ट आहे. देवानी आमची भेट घडवली म्हणूनच हे सगळे घडले. जा, तुम्ही तुमच्या मालकाला सांगा की मी ह्यांच्यासोबत लग्न करायला तयार आहे. काही दिवसातच त्या दोघांचं लग्न झालं. श्यामलाल आणि रेखा सुद्धा खूप आनंदित झाले.